देश कोण करतं हे तर जग बघतंय. राहिला बावनकुळे साहेबांचा विषय, तर त्यांनी अमरावतीमध्ये जी घाण करून ठेवलेली आहे, ती कशी काय साफ करायची? आणि बावनकुळे साहेबांना बहुतेक कमी लिहिता वाचता येत असावं. कारण तिथं त्या पत्रामध्ये असं दिलेलं आहे, की तुम्ही वोटिंग झालं 15 तारखेनंतर पैसे द्या. तसंही तुम्ही 3 महिने उशिरा देताय. अख्खी युवा पिढी खराब करून टाकलेली आहे या भाजपवाल्यांनी. ही फॅक्ट आहे आणि त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. अमरावतीसारख्या आमच्या छोट्याशा आणि छानशा शहराला पण यांची नजर लागलेली आहे. नाही, आश्वासनांची किती पूर्तता होईल मला सांगता येणार नाही. हा. याचं कारण असं की 25 लाख लाडक्या बहिणींची नावं कट केली हो. आता विधानसभेनंतर, आणि हे तर टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. त्याच्यानंतर केवायसीचा आग्रह आला. मग केवायसी करायला लागल्या, त्याच्यात बऱ्याच महिला नाही बसू शकल्या, काही पुरुषही त्याच्यात सापडले. आता हे किती ऑब्व्हियस आहे की इलेक्शन आलं की तुम्ही ते फॉर्म भरून घेतले, मग महिला पुरुष केवायसी काही काढलं नाही. इलेक्शन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं नाही फारच लोड येतोय म्हणून त्यांनी 25 लाख महिला कमी केल्या. ह्या अशा ज्या स्कीम्स आहेत, म्हणजे सरकारच्या मनात काही वेगळं आहे का की इलेक्शन नंतर या स्कीम्स बंद करायच्या किंवा कमी करायच्या का? मग हे लाडक्या बहिणींची फसवणूक नाही?